राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा मुंबई यांच्या वतीने धारणी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता। यालाच अनुसरून 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांचा नागपूर ते शिरपूर जिल्हा परिषद शाळेत हेलिकॉप्टरने आगमन झाले। या महामेळाव्याला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे, उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूरचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांभरे, पालक न्यायमूर्ती वृषाली जोशी उपस्थित झाले होते। धारणी येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानावर विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने भव्य असे आयोजन करण्यात आले होते। महामेळाव्यामध्ये वंचित, दुर्बल घटक, कामगार, दिव्यांग, महिला आदींना विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थित सर्व विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली। तसेच इतर शासकीय विभागाच्या योजनांची माहिती आणि त्यांच्या समस्या जाणून कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले। तसेच गरजू आणि पात्र नागरिकांना कल्याणकारी योजनांचा लाभ न्यायमूर्ती भूषण गवई व इतर उपस्थित न्यायमूर्तींच्या हस्ते देण्यात आला। यात 32,000 लाभार्थी निवडण्यात आले असून विधी सेवा महाशिबिर आणि महामेळाव्यामध्ये 1,500 नागरिकांना लाभ देण्यात येणार आहे। शिबिरामध्ये विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था तसेच कायदे तज्ञांचा सहकार्य आणि विशेष सहभाग दिसून आला। सोबतच मोफत कायदेविषयक सल्ला, इतर योजनांचे सामाजिक कल्याणकारी फायदे आणि विविध कायदेशीर हक्कांबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे। मेळघाटच्या ग्रामीण भागातील नागरिक विधी सेवा आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। मेळघाट हा क्षेत्र अतिदुर्गम आणि मागास क्षेत्रामध्ये मोडतो, म्हणून यासारख्या क्षेत्रातील लोकांना न्याय व्यवस्थेबाबत माहिती होणे अत्यंत गरजेचे आहे। म्हणून हा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे, असे संबोधन न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले। मी अमरावती जिल्ह्याचा रहिवासी असल्यामुळे मला अमरावती जिल्ह्यासह मेळघाट क्षेत्रावर अभिमान आहे। माझे वडील आणि इतर राजकीय लोकप्रतिनिधींनी मेळघाटात विशेष योगदान दिले आहे। आज मेळघाटची परिस्थिती बऱ्याच प्रमाणात सुधारलेली दिसून येत आहे, ज्याला बघून मला आनंद होतो आहे, असे सुद्धा विचार यावेळी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मांडले। आयोजित करण्यात आलेल्या विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय योजनांच्या महामेळाव्यामध्ये उपस्थित सर्व न्यायमूर्ती मान्यवरांच्या हस्ते ग्रामीण भागातील नागरिकांना थेट लाभ देण्यात आले, ज्यामध्ये प्रामुख्याने दिव्यांग बांधवांना ई-व्हेइकल भेट देण्यात आली। घरकुल लाभार्थी, आरोग्य विमा योजना, श्रावणबाळ योजना, वन विभागाकडून श्यामाप्रसाद मुखर्जी सोलर योजना, अपघात विमा सोबतच इतर शासकीय योजनांचे लाभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते थेट लाभार्थ्यांना देण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयुक्तरित्या धामणगाव रेल्वे येथील न्यायाधीश वृषाली ताम गाडगे, चांदूर बाजार येथील न्यायाधीश हितेश सोनार यांनी केले, तर प्रास्ताविक धारणी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजू गोंडाने यांनी मांडले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धारणीचे न्यायाधीश इंद्रजित महादेव कोडी यांनी मानले। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।